या सुमारास भारताचा जीडीपी कमी झालाय. भारताच्या जीडीपीचा रेट 7 पासून 6, 5.5 वर आलेला आहे. भारताचा बीपी कमी झालाय? बीपी नाही, जीडीपी. आता हे जीडीपी काय असतं? अरे हो, आज आम्ही शाळेत जीडीपी बद्दल शिकलो आणि ते आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक खूप मोठा भाग आहे. पण आई, आम्हाला जीडीपी बद्दल सांग ना. बरोबर, हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा खूप मोठा भाग आहे. जीडीपी म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन. हे देशाच्या एका विशिष्ट कालावधीत तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्यमापनाचे मोजमाप आहे. मी तुला महत्त्व सांगते काय आहे. आता जीडीपीची परिभाषा काय आहे? तर जीडीपी म्हणजे देशाच्या सीमेत एका निश्चित कालावधीसाठी, सामान्यतः 1 वर्ष किंवा तिमाहीत तयार होणाऱ्या सर्व पूर्ण झालेल्या वस्तू आणि सेवांचे आर्थिक मूल्य. जीडीपीचे प्रकार: नाममात्र जीडीपी म्हणजे वस्तू आणि सेवांचे सध्याचे बाजारभावानुसार मूल्य मोजतात. खरा जीडीपी महागाई विचारात घेतल्यावर उत्पादनाचे वास्तविक मूल्य प्रतिबिंबित करतो. आता जीडीपीचे घटक काय आहेत? तर उपभोग, घरगुती वस्तू आणि सेवांवर केलेला खर्च, गुंतवणूक, व्यावसायिकांनी उपकरणे, पायाभूत सुविधा आणि साठ्यांवर केलेला खर्च, सरकारी खर्च म्हणजे सरकारकडून सार्वजनिक सेवा जसे की आरोग्य सेवा, शिक्षण यावर झालेला खर्च, निर्यात शुद्ध रक्कम म्हणजे देशाच्या निर्यातीचे मूल्य त्याच्या आयातीच्या किमतीतून वजा केले जाते. जीडीपीची गणना कशी करतात? खर्च पद्धत म्हणजे जीडीपी बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक अधिक सरकारी खर्च अधिक कंसात निर्यात वजा आयात. उत्पन्नाची पद्धत काय आहे? तर जीडीपी बरोबर वेतन अधिक भाडे अधिक व्याज अधिक नफा. उत्पादन पद्धती म्हणजे काय? तर जीडीपी बरोबर तयार झालेल्या वस्तू आणि सेवांच्या मूल्यांची बेरीज. जीडीपीचं महत्त्व काय माहिती आहे का तुम्हाला? आर्थिक वाढ निर्देशांक म्हणजे जीडीपी देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे की घटत आहे हे दर्शवतो. जीवनमान, जास्त जीडीपी सामान्यतः चांगल्या जीवनमानाची निशाणी आहे. धोरण निर्णय, सरकार आणि केंद्र बँकांना आर्थिक धोरणे आखण्यास मदत करते. तुलना, विविध देशांच्या आर्थिक कामगिरीची तुलना करण्यासाठी वापरलं जातं. आता जीडीपीच्या मर्यादा काय आहेत? अनौपचारिक अर्थव्यवस्था वगळते म्हणजे जीडीपी घरगुती कामे किंवा लघुस्तरीय अनौपचारिक व्यवसायांसारख्या नोंदवलेल्या क्रियांना समाविष्ट करत नाही. पर्यावरणीय परिणाम, नैसर्गिक संसाधनांचा क्षय किंवा प्रदूषण विचारात घेत नाही. उत्पन्न वितरण, जीडीपी नागरिकांमध्ये संपत्ती कशी वाटली जाते हे दर्शवत नाही. जीवन गुणवत्ता म्हणजे आनंद, आरोग्य किंवा शिक्षण स्तर प्रतिबिंबित करत नाही. जरी जीडीपी एक उपयुक्त निर्देशांक आहे तरी आर्थिक कल्याणाचे मोजमाप करण्यासाठी तो एकमेव उपाय अजिबात नाही. धन्यवाद आई. आता मला समजलं की जीडीपी काय आहे आणि ते आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी किती महत्त्वाचं आहे. छान. मीरा आणि आर्यन, लक्षात ठेवा, जीडीपी आपल्याला अर्थव्यवस्थेची झलक देतो, पण पूर्ण चित्रासाठी इतर घटकांचा विचार करणं खूप आवश्यक आहे. मी शोध घेईन की भारताचा जीडीपी वर्षानुवर्ष किती बदलला आहे. ठीक आहे, उत्तम कल्पना आहे. मग भारताचं काय बदललंय आर्यन? जीडीपी.